शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। वरळीमधील हिट अँड रन प्रकरणी आपण ही अपडेट पाहतोय। शिंदे गटातील उपनेते पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। राजेश शहा यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याची माहिती आहे। शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता अशी माहिती मिळतेय। पोलिसांना आरोपी मुलांचाही शोध लागलेला असून चालक, मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिकची माहिती आपल्याला मयूर राणे देत आहेत। मयूर, आपण पाहतोय वरळीमधील हिट अँड रन प्रकरणी अतिशय मोठी अपडेट ही समोर आलेली आहे। शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तपासात काय अपडेट समोर येतेय? नक्कीच शिंदे गटाचे उपनेते आहे राजेश शहा यांना आता वरळी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर आहे ते त्या गाडीमध्ये होते, मात्र तो मुलगा आहे तो गाडी चालवत होता असे आता समोर आले आहे। आता जे नाकवा फॅमिलीतले त्याचे ते मृत झाले, त्याची पत्नी, त्यांच्या पती आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत। त्यांचा आता जबाब नोंदवला आहे। त्या जबाबामध्ये असं नोंद करण्यात आलेलं आहे की त्यांचा मुलगा आहे तो गाडी चालवत होता, मात्र त्यांच्या मुलाचा आणि जो ड्रायव्हर आहे त्याचा आता शोध लागलेला आहे। त्यांना आता जोपर्यंत इकडे पोलीस स्टेशन आणत नाही तोपर्यंत राजेश शहा आहे त्यांना देखील ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राजेश शहा हे पालघरमध्ये एक नावाजलेलं नाव आहे। त्यांचे मोठे मोठे नेत्यांसोबत असतील फोटो देखील आता आपल्या समोर येत आहेत। निश्चित, त्यामुळे आता तपासातनं अधिक काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं असेल। मयूर, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर वरळीमधील हिट अँड रन प्रकरणातील ही मोठी अपडेट। शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हा गाडीत होता अशी माहिती मिळतेय। पोलिसांना आरोपी मुलांचा सुद्धा शोध लागलेला असून चालक, मुलगा आणि ड्रायव्हर या दोघांवर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।